नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर। आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा, प्रवास एक धोका। शाळेपासून असणारे 4 मित्र आदित्य, इरफान, रवी आणि जय चौघेही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होते। इरफान इंजिनियर होता, आदित्य रेल्वेमध्ये कामाला होता, रवी मुंबई महापालिकेत कामाला होता। एक साधा कर्मचारी होता, तर रवी एक छोटा उद्योगपती होता। दरवर्षी हे कुठे ना कुठे फिरायला जायचे आणि त्यात पावसाळा म्हटलं तर आणखी मजा। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चौघांनी केरळला जाण्याचा प्लॅन बनवला, कारण केरळ सौंदर्य खूपच सुंदर आहे। इकडे संपूर्ण देशातून लोक येतात आणि पावसाळ्यात केरळचं सौंदर्य खूपच बहरून येतं। चौघांनी आपली तिकीट बुक केली। कोचीला इरफानचा मामा राहत होता। तिकडे कोची रेल्वे स्टेशनला गेल्यावर त्याचा मामा त्याला गाडी म्हणजे कार देणार होता फिरायला। हॉटेल बुकिंग फुल असल्यामुळे त्यांचा बजेट पण कमी असल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की तिथे जाऊनच आपण हॉटेल बघू, असं त्याने त्याच्या मामाला सांगितले। आम्हीच हॉटेल शोधू, तुम्ही नका कष्ट घेऊ, असं इरफानने आपल्या मामाला सांगितले। चौघे रेल्वेने कोची रेल्वे स्टेशनला पोहोचले। ते चौघे सकाळी 10 वाजता पोहोचले। इरफानचा मामा त्यांना स्टेशनला भेटला आणि त्यांना गाडी देऊन निघून गेला। त्याला त्याच्या कामानिमित्त गुजरातला जायचं होतं, त्यामुळे त्याला लवकर निघावं लागलं। पण तो इरफानला म्हणाला की घरी जाण्याआधी आपल्या घरी येऊन जा, आणि इरफान हो म्हणाला। सकाळी 10 वाजले होते। तिथे जवळच्या छोट्या हॉटेलमध्ये त्याने आंघोळ पाणी करून आणि नाश्ता करून ते सर्व निघाले। दुपारी 1 वाजता ते हॉटेलमधून बाहेर पडले। पाऊस रिमझिम चालू होता। त्यांना आज फक्त धबधबा पाहू एखादा आणि तिथे थोडी मजा करू, असं ठरवून ते निघाले। पेट्रोल पंपावर गाडीची टाकी फुल करीन ते निघाले। सरळ मेन रस्त्याला ते आले। पाऊस थांबला होता। केरळचा निसर्ग खूपच सुंदर दिसत होता। जयने कॅमेरा आणला होता, तो फोटो काढत होता। इरफान गाडी चालवत होता। त्यांना धबधबा चांगला भेटत नव्हता। थोडं पुढे गेल्यावर तिथे कोपऱ्यावर असलेल्या एका बाईला त्यांनी विचारले की इथे, त्या बाईने इशारा करून सांगितलं, पण तो रस्ता कच्चा होता। त्यांनी क्षणाचा विलंब न करता ते त्या रस्त्याने निघाले आणि जवळजवळ अर्ध्या तासाने त्यांना एक चांगला धबधबा दिसला। त्यांनी गाडी थांबवली आणि आता आपण ह्या धबधब्याखाली मजा करू, असं ठरवलं। पण आसपास तिथं कुठं वस्ती पण नव्हती। एक मोठा रस्ता होता आणि मोठे मोठे दगड दिसत होते। चौघेही उतरले आणि धबधब्याच्या दिशेने जायला निघाले। इरफान सर्वांच्या मागून हळूहळू चालत होता। इरफानला तिथे मातीत गाडलेला एक बोर्ड दिसला। एक फक्त एंट्री असं लिहिलं होतं। त्यांनी दुर्लक्ष केलं त्या बोर्डवर। नो एंट्री असं लिहिलं होतं। मातीमुळे त्याला दिसलं नाही, कारण तो गेल्यावर त्या बोर्डाची माती आपोआप सरकली होती। इरफान मागे होता, कारण तो लघवी करण्यासाठी थांबला होता। इतक्यात जय मागे आला आणि मग इरफानने विचारले, क्या हुआ रे? तो म्हणाला, अरे काय ते कॅमेराची एक लेन्स गाडीत राहिली, ती आणायला चाललोय। इरफान, आदित्य आणि रवी पुढे गाडीतून बियर आणि चकना घेऊन गेले होते, पण जय दारू सिगरेट असं काही पित नव्हता। त्याला फक्त एकच नाद होता, तो बायकांचा, जो सर्वात घाणेरडा होता। दारूपेक्षा घाणेरडा असतो। जय गाडीजवळ आणि गाडी खालून त्याने लेन्स घेतली। अचानक त्याला समोर एक सुंदर बाई येताना दिसली, जिच्या डोक्यावर छोटी लाकडे होती आणि कडेवर तिचा लहान मुलगा होता। तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि माथ्याला टिकली पण नव्हती। जयला ती बाई खूप आवडली होती। त्याला वाटलं तिचा नवरा पण मेला आहे,
तो तिच्याकडे बघून हसला आणि ती बाई गेली. धबधबा इथे आला होता, पण तो धबधब्याखाली काय भिजला नाही. तो फक्त फोटो काढत होता. त्याच्या मनात फक्त त्या बाईचा विचार येत होता. रवी, आदित्य आणि इरफान यांनी बियर पिऊन खूप मजा केली, पण जय फक्त त्या बाईच्या विचारात होता. बघता बघता 6 वाजले. खूप उशीर झाला होता. हॉटेल पण शोधायचं होतं त्यांना, पण इथे काय कुठले नेटवर्कच नव्हतं. मोबाईलचं एक घर किंवा वस्ती पण नव्हती. ते निघाले आणि ज्या रस्त्याने आले होते त्या रस्त्यावर मागे आले आणि तिथे त्यांना 1 तास झाला, पण काय मेन रस्ता लागत नव्हता. त्या कारण ते तिथे काही छोटे रस्ते पण होते जिथून फक्त एक गाडी जाऊ शकते, पण त्यांना काय माहीत रस्ता भेटला नाही. जवळजवळ 1.5 तासांनी ते पुन्हा त्याच जागेवर आले जिथे धबधबा होता. आदित्य म्हणाला, हे काय होतं? आपण इथे परत कसे आलो? यावर आपण फसलो तर नाही ना? चकवा तर नाही ना? चौघेही घाबरले. पण एक गोष्ट आशेची होती की ते ज्या रस्त्याने आले होते तिकडे अजून काही छोटे रस्ते पण होते, पण त्यातला एक रस्ता सोडून बाकी सगळे रस्त्यावर त्यांनी गाडी नेली होती, पण मेन रस्ता त्यांना भेटला नव्हता. त्या सर्वांना आता एक रस्ता जो उरलेला होता त्याच रस्त्याने जावं लागणार होतं. ते त्या रस्त्याने निघाले आणि 10 मिनिटं झाले तरी त्यांना मेन रस्ता भेटत नव्हता. अचानक त्यांना एक टेकडीवर एक आग दिसली. त्यांना वाटलं तिथे एक वस्ती असेल, आपण तिथे जाऊया, कारण पावसाचा जोर पण खूप वाढला होता. आजची रात्र आपण इथे काढू आणि सकाळी निघू, असं त्यांनी ठरवलं. गाडी एका कोपऱ्याला लावली आणि आपापल्या बॅगा घेऊन ते वरती टेकडीवर निघाले. तिथे एक कच्ची झोपडी आणि एकच मातीचं बनलेलं घर होतं. दुसरं काहीच नव्हतं. त्यांनी त्या मातीच्या घरचा दरवाजा ठोकला. टकटक. पावसाने जोर पकडला होता. ते भिजत होते. 4 वेळा दरवाजा वाजवल्यानंतर दरवाजा उघडला. एक बाईने. जयने पाहिले की ही तीच बाई आहे जी त्याला दिसली होती. इतक्यात एक म्हातारा माणूस त्या बाईच्या मागून आला आणि तिला म्हणाला, तू जा मल्याळममध्ये म्हणाला तो तिला, आणि ती गेली. जय म्हणाला की आम्हाला आमची रात्र इथेच थांबू द्या, आम्हाला रस्ता नाही भेटत आहे बाहेर जाण्याचा आणि पाऊस पण खूप चालू आहे. तो म्हातारा म्हणाला, एनिक वरून प्रश्नवूम इल्ला, ही मल्याळम भाषा आहे, म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि तो डोक्यावर कापड घेऊन आणि हातात कंदील घेऊन त्यांना तो त्याच्या झोपडीकडे घेऊन गेला. झोपडीत गेल्यावर त्या म्हाताऱ्याने तो कंदील तिथे ठेवला आणि निघून गेला. झोपडी मोठी होती. त्या झोपडीमध्ये काही मोठ्या मोठ्या पेट्या होत्या आणि त्या पेट्यांना टाळे होते. चौघांना झोपायला ऐसपैस जागा होती. रवी म्हणाला, अरे आपण फसलो तर नाही ना? त्या बाईने आपल्याला रस्ता सांगितला. आदित्य म्हणाला, अरे तो चकवा होता, आपण जिवंत आहोत याचे आभार मानू देवाला. उद्या सकाळी आपण निघू लवकरच, आता चला झोपू. इरफान म्हणाला, अरे मेरे को बहुत भूक लगी है यार. इतक्यात तो म्हातारा झोपडीत आला आणि त्याने जेवण आणलं होतं सर्वांसाठी. जेवण होतं बकऱ्याचं मटणचं कालवण आणि भात. ते ठेवून तो निघून गेला. चौघांनी पोटभर जेवण केलं आणि झोपी गेले. रात्रीचे 2 वाजले होते. जयला जाग आली. त्याला घुंगराचा आवाज आला. जयने लक्ष नाही दिला आणि झोपला. पुन्हा त्याला आवाज आला. त्याला वाटलं ती बाई आली असेल बाहेर. त्याने झोपडीचा दरवाजा उघडला आणि बाहेर आला. त्याला उजेड दिसला. बघतो तर काय, ती बाई हातात कंदील घेऊन उभी होती. त्याच्याकडे बघून ती हसत होती. तिने त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन गेली. त्याला वाटलं तिथे कुठेतरी एक झोपडी असेल, तिथे मला ती नेत असेल. तो गेला तिच्यासोबत. झोपडीमध्ये सर्व झोपले होते.
इरफानला जाग आली. तो लघवी करायला बाहेर गेला आणि पुन्हा आत आला. त्याने त्याच्या मोबाईलवर पाहिलं तर स्विच ऑफ झाला होता. चालू होत नव्हता फोन. त्याने पाहिलं की जय गायब आहे. त्याने कंदील जवळ जाऊन घातलेल्या घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 9 वाजले होते आणि ते कोचीमध्ये आले गुरुवारी आणि त्याच घड्याळात शुक्रवार आणि रात्रीचे 9 वाजले आहे असं दाखवत होतं. त्याने सर्वांना उठवले. आदित्य उठला. म्हणला, क्या हुआ रे इरफान? अरे कितना बजा देख, रात के 9 बज गए. आदित्य म्हणाला, अरे तेरी अभी तक उतरी नहीं क्या? इरफान त्याला घड्याळ दाखवलं आणि त्याने त्याचं स्वतःचं घड्याळ पाहिलं तर तेच रात्रीचे 9 वाजले होते. आणि तो इरफानला म्हणाला की और एक जय काही पता नाही. रवी म्हणाला, हा कुठे गेले? आता सर्वच दचकले होते की आपण रात्री झोपलो 11ला आणि आपल्याला जाग आली 9 वाजता. इतके तास आपण कसे झोपलो? इतक्यात तो म्हातारा आला. त्याला जेवण घेऊन आला. जेवण बकरीचं मटण, कालवण आणि भात. त्या तिघांनी जेवण केलं. जेवण झालं तरी पण तो जय अजून का आला नव्हता. ते तिघेही त्याला शोधायला टेकडीच्या मागे एक जंगल होतं तिथे गेले. पण जय काय भेटत नाही. निराश ते झोपडीत आले आणि झोपले. त्यांना वाटलं येईल तो, कारण त्याने सोबत आणलेली बॅटरी नव्हती. झोपडीत ते तिघेही झोपले. रात्रीचे 3 वाजले होते. इरफानला जाग आली. त्याला घुंगराचा आवाज आला. त्याने आवाज ऐकला पण तो पुन्हा झोपल्या वेळाने तो लघवीच्या बाहेर आला आणि जाताना त्याने पाहिलं की त्या मातीच्या घरची खिडकी उघडी होती आणि ती बाई कंदील घेऊन खिडकीत आली आणि त्याच्याकडे पाहून हसली. मग इरफान आत गेला आणि त्याला झोप लागलीच नाही. त्याला पुन्हा घुंगराचा आवाज आला. त्याला वाटलं ती बाई तो झोपडीच्या बाहेर गेला तर ती बाई कंदील घेऊन उभी होती. ती बाई त्याला इशारा करून म्हणाली की माझ्या मागे ये. तो गेला आणि थोडे पुढे गेल्यावर तिने त्याचा हात धरला आणि तिला झटका लागला, कारण त्या उर्फच्या गळ्यात अल्लाचा लॉकेट होता. ती बाई तिच्या असली रूपात आली आणि तिचा चेहरा पाहून इरफान घाबरला, कारण तिचा चेहरा खूप विद्रूप दिसत होता. ती खूप भयानक दिसत होती. ती एक चुडेल होती. इरफान तिथून पळत सुटला आणि झोपडीत आला आणि येऊन झोपला. तो खूप घाबरलेला होता. त्याने कुणालाच सांगितले नाही. थोड्या वेळाने आदित्य उठला आणि त्याने वेळ पाहिली की किती वाजले आहेत, तर तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते आणि वार होता शनिवार. त्याने रवी आणि इरफानला उठवलं तर त्याने पाहिले की इरफान उठल्यावर खूप घाबरलेला होता. आदित्य म्हणाला, क्या रे क्या हुआ इरफान? इरफानने सारी हकीकत सांगितली. आदित्य म्हणाला, आज आपण पुन्हा रात्रीचे उठलो, आपल्याला सकाळी जाग येतच नाही. इरफान म्हटलं, मुझे लगता है यहाँ से जाना चाहिए. जागाच बहुत खतरनाक है. हे तिघेही निघाले. रवी खूप भित्रा होता. त्याने आणलेली सोबत साईबाबाची मूर्ती हातात घेतली आणि निघाला. त्यांनी ठरवलं की आपण आधी जयला शोधू, मग निघूया. ते तिघे पण टेकडी मागे जे जंगल होतं तिथे गेले, पण त्यांना काहीच भेटलं नाही. निराश होऊन ते आपल्या गाडीच्या दिशेने जाणार इतक्यात त्यांनी पाहिलं की ते मातीचं घर पडलेलं होतं. असं वाटत होतं की हे घर खूप वर्षांनी पडलेलं आहे आणि ती झोपडी पण तशीच पडलेली होती. त्यांनी झोपडीत जायचं ठरवलं आणि ते गेले. तिथले ते मोठ्या मोठ्या पेट्या त्याला टाळे लागले होते ते त्यांनी तोडले आणि त्यात हाडांचे सापळे भेटले माणसांचे. ते तिथून निघाले आणि त्या मातीच्या घरात आले. बघतात तर काय तिथे एक लहान मुलाचा सापळा होता. इतक्यात त्यांना एक हसण्याचा आवाज आला आणि त्यांनी पाहिलं की बाई आली जी चुडेल होती.
आणि तिच्या हातात जयचं मुंडकं होतं. हे सर्व घाबरले, पण ती चिडली. त्या दरवाजाच्या मागे उभी होती. इरफानने आपल्या गळ्यातलं लॉकेट आणि रवीने ती साईबाबाची मूर्ती दाखवली तर ती गायब झाली. ते तिघेही गाडीकडे आले आणि गाडी सुरू केली आणि ते तिघेही निघाले. तेव्हा सकाळचे 5 वाजले होते. ज्या रस्त्याने ते धबधबा पाहायला आले होते त्याच रस्त्याने ते बाहेर आले. सकाळी 6 वाजता ते मेन रस्त्यावर आले आणि मग तिथे एका नाक्यावर हॉटेलमध्ये ते नाश्ता करत होते. तिथल्या त्या हॉटेल मालकाने सांगितले की तुम्ही सर्वजण खुशनसीब आहात. सर्वांचं नशीब खूप चांगलं होतं म्हणून वाचले तुम्ही सर्व काही, नाहीतर अजूनपर्यंत कोणी परतलं नाही. ज्याला ती बाई दिसली त्यांचा तो शेवटचा दिवस असतो, त्यामुळे लोक गाडी थांबवत नाही त्या रोडवर. इरफानने त्याच्या मामाला फोन करून बोलवून घेतले. त्याचा मामा आला आणि ते सर्व इरफानच्या मामाच्या घरी गेले. पण ते सर्व खूप दुःखी होते की त्यांचा मित्र गमावला. त्याचा मामा म्हणाला की अल्लाह का शुक्र है इरफान की वापस लौट के आया है. इतक्यात रवीचा फोन येतो आणि त्याचा मोबाईलला चार्जिंग लावलेला असतो आणि त्याने नुकतंच त्याच्या घरी फोन करून सांगितलं होतं की तिथल्या साईबाबाच्या मंदिरात 1 किलोचे पेढे घेऊन दे. त्याला फोन येतो की त्याच्या मोठ्या साहेबांचा कामावर ये लगेचच. पण जाणार कसा? रेल्वेचा बिघाड झाला होता पावसामुळे आणि रेल्वे चालू होईल कमीत कमी 2 दिवस लागणार होते. इरफान म्हणाला तो प्लेन से चला जा. मुंबई प्लॅनची तिकीट त्याने बुक केली आणि तो निघाला. इरफानच्या मामाने एक टॅक्सी बोलवली होती जी त्याला एअरपोर्टला सोडणार होती. रात्री 1 वाजताची फ्लाईट होती. तो टॅक्सीवाल्याला बोलला आणि टॅक्सी सोबत निघाला. रात्रीचे 1 वाजले होते. इतक्यात रवीच्या लक्षात येतं की ती साईबाबाची मूर्ती इरफानच्या घरी विसरला आहे. तो आता हायवेवर होता. पाऊस पण चालू होता. रिमझिम तो मागे बसला होता. इतक्यात त्याला गाडीच्या समोर एक बाई आणि मुलगा दिसला. तो ड्रायव्हर गाडी थांबवू नको ती बाई हात करत होती आणि ड्रायव्हर ती गाडी थांबवतो. ती बाई आणि तो मुलगा आत येऊन बसतो आणि रवी खूप घाबरतो. इतक्यात तो ड्रायव्हर आपलं तोंड मागे फिरवतो आणि तो ड्रायव्हर असतो तो म्हातारा जो त्यांना जेवण घेऊन यायचा त्या झोपडीमध्ये. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आशा आहे की तुम्हाला प्रवास एक धोका ही कथा नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.